आपल्याला तुटे फुटे करायची आहे ना, तर ही पपईला चांगली स्वच्छ धुवून टाकू 2 पाण्याने आणि चीक पण काढून घेऊ आणि साल पण काढून घेऊ आणि बारीक बारीक तुकडे कापून घेऊ. ही पपई घेतली, तिची साल काढून घ्यायची. आता साल काढली गेली, तिला बारीक कापून घ्यायची. अशी बारीक कापून घ्यायची. सर्व कापून घेऊ. आता अशी आपण अशी सर्व पपई कापून घेतली. आता तिला शिजवायला टाकून देऊ. 2 पाणी धुवून घेऊ तिला चांगले. चीकसाठी पपईचा चिरा म्हणून चीक काढून घ्यायचं. पपईला चीक असताना 2 पाण्याने स्वच्छ आता शिजायला टाकू. आता गरम पाणी टाकू त्याच्यात. आता लवकर शिजत जाईल. 1 शिट्टी घेऊन घेऊ. 7 बघा आता शिजून गेले. आता गॅस बंद करू. आता गाळून घेऊ त्याला. आता हे असं गाळून घेतलं. आता साखर टाकून घेऊ आणि 1 कप पाणी टाकू. एक वाटी साखर घेऊ आणि आता पाक करू. त्याला असं हलवत राहू तेव्हा ते चिटकणार नाही कुकरला. आता पाक झाला आपला बघा. आता पाक तयार झाला. आता त्याच्यात कलर मिक्स करून घेऊ. आमच्याजवळ 3 होते कलर. तुमच्याजवळ जितके असतील ना तितके टाका. आता याच्यात तुटी फुटी टाकू. चांगला मिक्स करून घेऊ आणि दोन 3 तास पाक मध्येच पडू देऊ. कलर मिक्सचर केले गेले. मग उन्हात सुकवू त्याला चांगले. 2-3 दिवस सुकावे लागेल. घरात पण सुकवता येईल आणि उन्हात पण सुकवता येईल. हे बघा तुटी फुटी. आता कलर किती छान आला आहे. 3-4 तास होऊन गेले. आता त्याला गाळून घेऊ. हे बघा किती छान कलर आला. आता थोडं पाणी नितरून देऊन उन्हामध्ये टाकून देऊ. आपल्याला केकमध्ये पण कामात येते आणि छोट्या बाळांना पण खायला कामात येते. आईस्क्रीममध्ये सुकून फ्रीजमध्ये ठेवलं ना तर 1 महिना चालते. सगळ्या गाळून घेऊ आता असे. एक पपईपासून इतकी तयार झाली. या पाकाचा यूज आपण सरबतमध्ये पण करू शकतो. आता बघा आपली तुटी फुटी रंगीत बेरंगीत किती छान दिसते. आता हिला सुकून घेऊ आणि बंद डब्यात ठेवून देऊ.
हे बघा, तुटी फुटी किती छान आली आपली. तुम्ही पण करा आणि आमची तुटी फुटीला सबस्क्राईब करा, फॉलो करा. तुम्ही पण बनवा.